हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला चांगले आरोग्य स्वामींनी प्रदान करावं. यासोबतच तुमची जी चांगली इच्छा आहे खूप दिवसांपासून ती पूर्ण व्हावी अशी प्रत्येकालाच वाटते. त्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. आणि असाच एक उपाय आज इच्छा पूर्ण करण्यासाठी जो आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. म्हणूनच व्यवस्थित नीट व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला याचे सगळा विधी व्यवस्थित समजून घेता येईल. कारण काय होतं, हा जो पौष महिना सुरू झालेला आहे हा आपल्या मराठी महिन्यातील 10वा महिना आहे. आणि या पौष महिन्यामध्ये शक्यतो करून शुभ कार्य जे आहे ते केले जात नाही. कारण या महिन्यामध्ये सूर्यदेव जे आहेत ते धनु राशीत असतात आणि त्यांचा प्रभाव पृथ्वीवर खूपच कमी असतो. म्हणून ऊन देखील बघा या महिन्यामध्ये खूप कमी असतं. त्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपवास करण्याचा किंवा सूर्यदेवतांची उपासना करण्याचा असा हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो. पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची खास करून पूजा आणि उपासना करायची असते. त्यामुळेच आपली मनोवांछित इच्छा सूर्यनारायण लगेच पूर्ण करतात असा अनेकांना अनुभव आलेला आहे. अजून तुम्ही हा अनुभव घेतला नसेल, 7 दिवस सलग उपवास करू शकत नसता रथसप्तमीचे, तर हे पौष रविवारचे व्रत जरूर करा. खूप छान चमत्कारिक अनुभव येतोच येतो. पण याचे विधी आणि नियम काय आहेत साध्या सोप्या पद्धतीने ते पहिले जाणून घेऊया. पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला देखील विसरू नका. सोबतचं बेल बटन प्रेस केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे आपल्या नवनवीन व्हिडिओंचं ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. भगवान विष्णूंच्या पूजेला देखील याचप्रमाणे महत्त्व आहे या पौष महिन्यात. आणि विष्णूंचाच अवतार असलेले हे नारायण म्हणजेच सूर्यनारायण यांची देखील पूजा केली जाते. सूर्याची 12 रूपे सांगितलेली आहेत आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये. प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देखील देते. म्हणूनच पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. अगदी घरातील प्रत्येक गृहिणींनी सूर्यनारायणाची पूजा विधिवत केलीच पाहिजे. आपल्या घरातील धनधान्याला, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याला, यशासाठी, मान सन्मानासाठी घरातल्या स्त्रीने हे उपवास जरूर केले पाहिजे. याशिवाय ज्यांची ज्यांची इच्छा आहे मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी असे सगळेजण उपवास करू शकतात, स्त्री पुरुष दोघेही. याला कोणतेही बंधन नाही आहे उपवास करण्यासाठी. फक्त जे पौष महिन्यामध्ये रविवार येतात ना जेवढे, ते तुम्ही धरू शकता. आता मार्गशीर्ष महिना संपला. मार्गशीर्ष महिन्यानंतर अमावस्येनंतरच लगेच पौष महिन्यातला रविवार येत आहे. त्या पहिल्या रविवारपासून कितीही रविवार येऊ देत, 4-5, ते तुम्ही करायचे आहेत कंटिन्यू. सूर्यदेवतांना समर्पित करायचे आहेत हे रविवार. मग यासाठी काय खास आपण सूर्यदेवांची कशी पूजा करायची आहे ते देखील बघायचं आहे. पण तत्पूर्वी काय करायचं आहे तुम्हाला सांगते. संकल्प घ्यायचा आहे रविवारी. आणि जितक्या लवकर आपल्याला अर्घ्य देता येईल सूर्यदेवतांना तितके अधिक चांगले आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी 9 वाजायच्या अगोदर अर्घ्य द्यायचं आहे आपल्याला सूर्यदेवतांना. तांब्याच्या भांड्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं, लाल चंदन थोडंसं आणि लाल रंगाचं फूल टाकून, हळदी कुंकू जरी टाकलं, लाल चंदन नाही मिळालं तरी, आणि अक्षदा लाल करून हे अर्घ्य ओम ह्रीं सूर्याय नमः, ओम ह्रीं सूर्याय नमः हा मंत्र म्हणत हे अर्घ्य द्यायचं आहे. पण हे अर्घ्य देताना हे पाणी आपल्या पायावर, अंगावर याचे शिंतोडे उडता कामा नये असा तुम्ही याच्यामध्ये काळजी घेण्याचा हा भाग आहे. याशिवाय गायत्री मंत्राचा देखील जप करू शकता तुम्ही. गायत्री मंत्राचा जर जप केला तर कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असे म्हटले जातं. आणि सूर्य जर स्ट्रॉंग असेल आपल्या पत्रिकेमध्ये तर मान सन्मान, यश, गव्हर्मेंट जॉब, सरकारी जॉब जे आहे, नोकरी, ती तुम्हाला मिळणार म्हणजे हमखास मिळणार. म्हणूनच सूर्य गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्ही. ओम भास्कराय पुत्रम देही महातेजसे धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता. या दिवशी काय करायचं आहे, जेव्हा आपण लवकर उठणार आहोत तेव्हा थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करायचं
आणि नारायण 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 असे नारायणाचे नामस्मरण करून आपण आंघोळ करायची आहे. तिसरी गोष्ट, या दिवशी आपण लाल मसूर, तांब्याचं भांडं किंवा तांबे कोणत्याही प्रकारचे, गूळ, डाळ, तीळ इत्यादींचे आपण दान करायचे आहे. लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करायचे आहे. आणि मग रविवारी उपवास आपल्याला ठेवायचा आहे. शक्य असल्यास उपवास जरूर करा. या दिवशी दिवसभर फलाहार घेऊ शकता. दूध वगैरे फळे तुम्ही घेऊ शकता निश्चितच. मीठ वर्ज्य आहे दिवसभर यामध्ये. याशिवाय सूर्यनारायणाची विधिवत व्रत आणि पूजा कशी करायची आहे ते बघूया. हे झालं उपवासाचा भाग. त्यानंतर आपण आदल्या दिवशी तयारी करायची आहे. पूजा मांडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाट, रांगोळीने सूर्यनारायण किंवा रथावर बसलेले सूर्यनारायण असे छाप देखील मिळतात रांगोळीचे रेडीमेड, ते घेऊन येऊ शकता तुम्ही. बाल्कनी किंवा आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे. सकाळी लवकर उठून गंगाजल वगैरे हळदीचा शिंपडा करायचा आहे. यानंतर रांगोळी काढायची आहे. अनेक ठिकाणी गव्हाच्या लोंब्या किंवा सीजनल जे आहे हरभरे ते देखील घेतलं जातं. याशिवाय बिबे जे असतात वाळलेले खातो आपण ते, आणि त्याशिवाय काकडी, वाळूक म्हणतात त्याला, वाळूक ते, या सगळ्या गोष्टी लागतात. पण आता शहरामध्ये ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टी घेऊन साध्या सोप्या पद्धतीने आपण करायचं आहे. बोरे देखील असतात, पेरू असतात, सीजनल जे आहे वटाणे, गाजर, या सगळ्या गोष्टी लागतात पूजेमध्ये. साधा गूळ खोबऱ्याचा जो आहे नैवेद्य तो मी ठेवत असते, साखरेचा, किंवा मग आपण ठेवू शकतो सूर्यनारायणाचं जे आहे चित्र काढले त्यानंतर बाळकृष्ण ठेवायचं आहे पाटावरती. हळदी कुंकू समर्पण करून विधिवत कापसाचं वस्त्र वगैरे परिधान करायचं आहे त्यांना. सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्यानंतर सूर्यनारायणांची हळदी कुंकू, धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे. आणि पौष रविवारची कहाणी वाचायची आहे आपल्याला. अनेक ठिकाणी बघा हळदीचे 6 वर्तुळे आणि त्यामध्ये कुंकवाचे 6 वर्तुळे असं काढलं जातं. त्यालाच 6 रेषांचे मंडळ असं म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा विधी असतो. पण सगळ्यात साध्या आणि सोप्या पद्धतीने जर तुम्हाला विधी करायचा आहे, काहीच माहिती नाही आहे, यापूर्वी घरात कुणी केलेलं नाही आहे व्रत, पण इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही इच्छा जी आहे की सूर्यनारायणाचं व्रत करावं, तर साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक रविवार, पौष रविवार उपवास धरायचा आहे. पाटाभोवती रांगोळी काढून सूर्यनारायणाचं जे रथाचं चित्र आहे ते काढायचं आहे. सूर्याचं चित्र साधं काढू शकता, वरती श्री वगैरे लिहून, आणि मग तुम्ही हळदी कुंकू त्यावरती समर्पण करून, फूल अर्पण करून, धूप दीप नैवेद्य जो साखरेचा आहे किंवा दूध साखरेचा देखील दाखवू शकता. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने देखील तुम्ही पूजा करू शकता. त्यावरतीच अक्षदा, हळदी कुंकू समर्पण करून कापसाचं गेजवस्त्र देखील समर्पण करायचं आहे. अशा सोप्या पद्धतीने 9च्या अगोदर आपल्याला ही सकाळची पूजा करायची आहे. मग त्यानंतर दिवसभर फक्त उपवास धरायचा आहे. कथा जी आहे ती तुम्हाला मोबाईलवरती किंवा छोटंसं पुस्तक कुठेही मिळेल. अगदी 2 मिनटं लागतात कथा वाचायला. ही कथा फक्त आपल्याला वाचायचं आहे आणि आदित्य हृदय स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे. नाही जमत मोबाईलवरती लावायचं आहे. शक्यतो करून 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा आदित्य हृदय स्तोत्र जरूर ऐकावे. याचा खूप छान रिझल्ट येतो. अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ज्या प्रकारे विधी करते त्या प्रकारे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच जेव्हा मी उपवास करेल रविवारी तेव्हा तुम्हाला ते थोडंसं शेअर देखील करेल. त्यासोबतच तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला जरूर सांगा. आवडली तर जरूर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. म्हणजे मनोवांछित इच्छा या 2025मध्ये अनेकांना पूर्ण करण्यासाठी सूर्यनारायणांची साथ मिळेल. मान सन्मान वाढवण्यासाठी देखील सूर्यग्रह कुंडलीतील स्ट्रॉंग होईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.